नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, तुमच्यासाठी मी कसं छान व्हिडिओ घेऊन आले आहे, कारण आपल्या घरातील कोणत्या वस्तू आपण म्हणजे सगळ्यांशी शेअर केल्या पाहिजेत किंवा दिल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी नाही दिल्या पाहिजेत त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे. तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर बघा, आपल्या घरातील रोजच्या जीवनातील आपण रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी वापरतो, आता एक समजा घड्याळ आहे, आपलं स्वतःचं घड्याळ आहे, ते आपण कोणाशीही शेअर करायचं नाही किंवा कोणालाही द्यायचं नाही. कारण घड्याळ हे आपल्या जीवनामध्ये ना सकारात्मक गोष्टी निर्माण करतं किंवा आपल्या जीवनाचा टाईम हा खरं जीवनामध्ये खूप असा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आपला हा जीवनामध्ये टाईम दर्शवणारं घड्याळ असतं ते आपलं स्वतः बघा. आपल्याबरोबर जेव्हा घड्याळ असतं तेव्हा आपल्या कोणतीही वाईट वेळ असेल तर ती घड्याळावरती जाते. तर त्यासाठी आपल्या स्वतःचं नाही का, आपलं स्वतःचं एक अस्तित्व असतं. त्या गोष्टी म्हणजे घड्याळ म्हणजे एक आपलं स्वतःचं अस्तित्व आहे. त्याच्याबरोबर आपण ही गोष्ट म्हणजे घड्याळ हे कोणाशीही शेअर करायचं नाही. एनी टाईम बघा कसं प्रॉब्लेम होतं, हा बाबा असं पण एक सहज म्हणून जातात, वा तुझं किती घड्याळ छान आहे, तर दे ना मला, खरंच खूप छान आहे, चल मी तुला आता नाही का एक दिवस मी तुझं घड्याळ यूज करते. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या शेअर करायच्या ना त्याच शेअर करायच्या. हे घड्याळ ही गोष्ट आपली स्वतःची पर्सनल एक गोष्ट असते, तर ती आपण कोणाशीही शेअर करायची नाही किंवा कोणालाही तुम्ही द्यायचं नाही आहे घड्याळ. आणि एक मेन म्हणजे, आणि तुम्हीही कोणाचं घेऊ नका, तुमचंही कोणाला देऊ नका घड्याळ, व तुम्हीही त्यांचं घेऊ नका. कारण जी गोष्ट आहे त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट एक इम्पॉर्टंट असते. पण घड्याळ हे का महत्त्वाचं आहे? कारण प्रत्येकाच्या जीवनाची दिशा दर्शवणारं किंवा आपल्या जीवनाचा टाईम किंवा कुठली गोष्ट वेळ नाही का, वेळ खूप महत्त्वाची आहे. तर ही वेळ दर्शवणारं घड्याळ असतं, तर ते घड्याळ आपण कोणाशी शेअर करायचं नाही किंवा कोणालाही द्यायचं नाही. कारण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी किंवा गोष्टी असणं खूप आवश्यक असतं. तर त्याचप्रमाणे घड्याळ ही आपल्या जीवनामधली सकारात्मक गोष्ट आहे, तर ते आपण कोणालाही द्यायची नाही आहे. आणि आपल्या घरामधील धने, आता एक सहज गोष्ट म्हणजे धने ही गोष्ट कधीही द्यायची नाही, कोणालाही देऊ नका. कोणी मागायला आलं तरीही देऊ नका. कारण त्यांना म्हणजे काय असतं, धने म्हणजे धन, एक आपलं एक धन असतं. तर ही धन आपण दुसऱ्याशी शेअर करतो किंवा आपली लक्ष्मी घरातली हे आपण तुम्ही धन कुणाला तर दुसऱ्यांना देताय, तर आपल्या हे धन दिल्यामुळं काय होतं, तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्यास नाही का सुरुवात होते. पण ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या आपण चुकून देतो, ज्या गोष्टी चुकून होतात. पण जेव्हा आपल्याला माहीत होतं की बाबा हे धने गोष्ट अशी आहे की ते आपण कधीही कोणाला द्यायची नसते. तर का द्यायची नसते? कारण धन हे आपलं नाही का, आपलं वैभव संपत्ती असते, ती आपण दुसऱ्याला शेअर केल्यासारखी होत असते. त्यासाठी कधी, आणि तुम्हीही दुसऱ्याकडून धने घेऊ नका, त्यांनाही देऊ नका, आणि तुम्हीही दुसऱ्याचं धन घेऊ नका किंवा कोणाचंही नाही का त्यांनी मागितलं तरीही तुम्ही देऊ नका, आणि त्यांचंही तुम्ही घेऊ नका. धने ही गोष्ट अशी आहे की ती कधीच नाही, तुम्ही स्वतःच्या पैशाने तुम्ही दुकानातून 10-20 रुपयाची का होईना घेऊन या, पण कधीही ती धनं कोणाला मागू नका, तुम्हीही तुमचं देऊ नका. आणि तसंच आणखीन कोणत्या गोष्टी आहेत, तर बघा दही गोष्ट आहे. म्हणजे दही दूध असं कोणतीही गोष्ट इमर्जन्सी असेल, खूपच इमर्जन्सी आहे, तर तुम्ही देऊ शकता. पण दही म्हणजे शक्यतो 3:00 वेळेला, म्हणजे संध्याकाळ म्हणजे सायंकाळी तुम्ही 6च्या नंतर ना दही, दूध, ताक असल्या गोष्टी कोणालाही द्यायच्या नाही आहे. दिवसा तुम्ही एक परी दिलं तर ठीक आहे, ते पण इमर्जन्सी, बाबा मला आता पाहिजे, गरज आहे म्हणून ठीक आहे. पण जर तुम्ही ना दही ना संध्याकाळ झाल्यानंतर कोणालाही द्यायचं नसतं. बघा, तुम्हाला आठवत असेल आपल्या आजी लोक वगैरे असे बोलतात, बाबा 3 झाले की ह्या गोष्टी द्यायच्या नसतात, दही वगैरे नाही का द्यायचं पण नसतं. तुम्ही कितीही मागितलं तरीही या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना देऊ नका. तर यामुळं काय होत असतं, तर हे गोष्टी दही, दूध, ताक, तूप, काही अशा गोष्टी तुम्ही म्हणजे सायंकाळच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही दिलं तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे आपल्या घरामध्ये नाही का सगळ्या वाईट गोष्टी घडायला सुरू होतात. म्हणजे बघा, चिडचिड होणं, भांडणं होणं, घरामध्ये सारखं नाही का आजारी पडणं, घरामध्ये वारंवार किटकिट राहणं, पैसा नाही का येणार पण तो नाही का असा खर्च होणार, ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्या घरामध्ये निर्माण होतात. तर ह्या गोष्टी कशामुळे निर्माण होतात? आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी नाही का, तुम्हाला माहीत असेल तर ठीकच आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी खरंच आवर्जून ह्या गोष्टी नाही का ध्यान द्या. घरामधील छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष नसतं, आपल्याला गोष्टी काही माहीत नसतात, तर आपण नाही का देतो वगैरे, आणि नाही का, आणि आपण काय बोलतो, असं काही नसते, काही दिलं तर काय होतं, एखाद्याला मदत केली तर काय होतं. ठीक आहे, मदत करणं ही चांगली गोष्ट आहे, पण नाही का म्हणजे त्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का, नाही का, तो बाहेरून पण घेऊ शकतो, पण तुम्हालाच का बार बार म्हणजे असं मागत असतो. तर ह्या गोष्टी नाही का थोडं नाही का आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आपण ह्या गोष्टी नाही दिल्या पाहिजेत. ते रात्र झाल्यानंतर कोणालाही दही दूध या गोष्टी तुम्ही देऊ नका. तसेच आपण बघा,
आणि आपले घरामधील नाही का म्हणजे आपल्या लेडीजचं एक म्हणजे मंगळसूत्र असतं, हे आपलं नाही का सौभाग्याचे जे अलंकार असतात, मंगळसूत्र, जोडवी, ह्या गोष्टीही कधीच तुम्ही दुसऱ्याची शेअर करायच्या नसतात. एखादं म्हणतं नाही का म्हणजे खूप अशा जवळच्या मैत्रिणी आहेत, खरंच तुझं खूप छान मंगळसूत्र आहे, तर मग मैत्रीण लगेच बोलते हां चल तू घाल एक दिवस. असं करायचं नाही आहे, कारण जे अलंकार म्हणजे आपले सौभाग्याचे जे अलंकार असतात त्या गोष्टी कधीच कोणाशी शेअर करायचे नाही. तर याच्यामुळे आपल्या पती पत्नीमधील प्रेम कमी होतं. नंतर ना त्यांच्यामध्ये नाही का वादविवाद सुरू होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये नाही का प्रेम कमी झाल्यामुळं अंतर होत असतं, भांडणं वगैरे होतात. तर ह्या गोष्टी नाही का आवर्जून तुम्ही नक्की नाही का कधीच ह्या गोष्टी करायच्या नाही. तर तुमच्या जोडवी किंवा मंगळसूत्र ह्या गोष्टी कधीच एक म्हणजे कोणाला द्यायच्या नाहीत आणि कोणाच्या घेऊ पण नका, कारण कधीच ह्या गोष्टी शेअर करायच्या नसतात. सौभाग्याचे अलंकार हे शेअर करण्यासाठी नसतं, तर ते आपल्यासाठी असतं, तर आपण हे वापरलं पाहिजे. तसेच अजून कोणती गोष्ट आहे की आपण ती घ्यायची नाही आहेत, म्हणजे आपण दुसऱ्याची घ्यायची नाही आपलीही द्यायची नाही. तर आपला झाडू, झाडू ही आपली लक्ष्मी असते बघा. आपण धने किंवा आपला झाडू लक्ष्मीपूजनला आपण आपली लक्ष्मी म्हणून आपण ते पूजत असतो. आता बघा मग ते पूजल्यानंतर ही आपली लक्ष्मी आपण दुसऱ्याला द्यायची का? तर नाही द्यायची ना. तर आपण कधीच आपण झाडू आपला म्हणजे तुमचं आता एक समज होतं आपला बाबा थोडासा वापरला आहे आपण, थोडा जुना झाला आहे, तर मग नाही का आपण चला देऊन टाकतो किंवा नाही का कोणतं बोलतो बाबा माझ्याकडे तर झाडू नाही आहे, थोडा मला नाही का थोड्या वेळासाठी दे, किंवा आपल्या घरामध्ये नवीन झाडू आहे आणि एमर्जन्सी कोणाला लागला तर आपण देतो बाबा हा धर माझा झाडू आहे, नंतर ना मी माझा आला की तुला देतो. तर ह्या गोष्टी शेअर करण्याच्या नाही आहेत. लक्ष्मी आहे ती आपल्या घरामधल्या लक्ष्मी तुम्ही जर अशी वाटणार आहे का? नाही ना. आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होतं. तुम्ही झाडू कधीच कोणाला देऊ नका. तर झाडू ही लक्ष्मी आपल्या स्वतःच्या स्वकष्टाने किंवा आपल्या स्वतःच्या पैशाने आपण आणायची असते आणि ती आपल्या घरामध्येच ठेवायची असते. तुम्हाला जुना झाला आहे बाबा, आता खूप असा खराब झाला आहे किंवा तुम्हाला आता तो वापरायचा नाही आहे झाडू, तर तुम्ही तो झाडू उचलून एखाद्या झाडाखाली वगैरे नेऊन टाका, म्हणजे तिकडं नेऊन ठेवा तुम्ही, किंवा नाही का असं एखाद्या झाडाखाली वगैरे असं टाका, किंवा तुम्ही वापरू नका, एका साईडला ठेवून द्या. पण तुम्ही हा झाडू कोणालाही देऊ नका किंवा कोणाशीही शेअर करू नका. ज्या ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून आपण त्यांना लक्ष्मी स्वरूप आपण पूजत असतो. धनही आपण बघा धनतेरसलाही पूजत असतो किंवा आपण खरेदी करत असतो, कारण त्याचा खूप मोठा मान आहे आपल्याला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी नाही आहेत. तर ह्या 10-5 रुपयाची गोष्ट असली तरीही ते आपल्या घरामध्ये खूप अशी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी ह्या गोष्टी कधी शेअर करू नका आणि दुसऱ्याचीही तुम्ही घेऊ नका आणि तुमचीही त्यांना देऊ नका. आणि तसेच आपल्या स्वतःच्या चपला, म्हणजे एक आपण म्हणजे कसं फ्रेंडशिपमध्ये असलं की बाबा तुझी चप्पल छान आहे खरंच, पण कधी दुसरी चप्पल आपण घालायची नाही, कारण त्याच्या मागचे पिढा वगैरे त्याच्या मागच्या काय ज्या गोष्टी असतील वाईट गोष्टी त्या आपल्याकडे येतात किंवा आपल्या वाईट गोष्टी त्यांच्याकडे जातात. तर चप्पल ही एक अशी गोष्ट आहे ही शेअर करायची नाही आहे. तर तुमची तुम्ही नाही का यूज करा. माझी मी एखाद्याला आवडली बाबा तुझी चप्पल खरंच खूप छान आहे देते का, तर नको. माझी वाईट गोष्टी तुला नको आणि तुझ्याही वाईट गोष्टी मला नको. तर ह्या गोष्टी शेअर करायची नाही आहे. तर तुम्ही चप्पलही कोणाची घेऊ नका आणि आपलीही कोणाला देऊ नका, कारण चप्पलमुळं काय होतं वाईट गोष्टी. चप्पल काय म्हणतात बाबा म्हणजे तुझी इडापिडा माझ्या पाठीमागं नको, तर आपण असं म्हणत असतो. तर ह्या चप्पल ही गोष्ट आपली कोणाला देऊ नका आणि कोणाचीही घेऊ नका. आणि या गोष्टी आणि पैसाही जास्त कोणाला उधारी वगैरे तिन्हीसांच्या वेळेला द्यायचे नाही आहे, किंवा कधी नाही का असं सारखं सारखं मागितलं तर नाही का पैसे वगैरे कुणाला उसने वगैरे देत असतो आणि दिले तर ते पैसे आपल्याला माघारी देतील. ही गोष्ट एक म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो हा एमर्जन्सी आहे त्याला गरज होती म्हणून दिली, पण तुम्ही ज्या गोष्टी दिल्या त्या माणसाला गरज होती तेव्हा नाही, तर नंतर ना परत तुमचे पैसे नाही दिले तर किती प्रॉब्लेम होतो माहिती आहे ना. आपलेच पैसे आपल्याला मागायचे नंतर ना नाही का, म्हणजे टेन्शन असतं, लाज वाटते बाबा आपले पैसेच तो आपल्याला परत देत नाही. तर ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत बघा. त्यासाठी कोणतीही गोष्ट देताना पैसे वगैरे उधार देताना थोडा विचार करा. आणि तिन्हीसांच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कधीही कोणालाही पैसे उधार देऊ नका, कसेही देऊ नका. उधार नको तुला नंतर देतो म्हटला तरीही तुम्ही पैसे तिन्हीसांचे आपल्या घरातील लक्ष्मी कधीही तुम्ही कोणालाही देऊ नका, शेअर करू नका. कारण पैसे गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे, कारण एखाद्याला दिलं आणि ते पैसे आपले अडकून बसले तर परत ना ते येण्याचे काय चान्सेस असतात का सांगा. आपण त्यांना बोलू पण शकत नाही की बाबा माझे तू पैसे दे म्हटले तरी त्यांनी नाही दिले तर तुम्ही काय करणार. त्यासाठी पैसे थोडे विचार करूनही कोणालाही देताना द्या. आणि ते रात्रीच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला तर तुम्ही कधीही पैसे कोणालाही उधार देऊ नका. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपलं कसं माहिती आहे का त्या गोष्टीकडे लक्ष नसतं. ह्या बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जास्त काही नाही आहेत, पण आपण नाही का म्हणतो काय होतं एखाद्याला
गरज होती म्हणून आपण त्या गोष्टी दिल्या, पण नाही, त्या गोष्टी देतानाही तुम्ही विचार करा. धने कधीही आवर्जून कोणीही मागू द्या, कितीही इमर्जन्सी असू द्या, त्याला देऊ नका तुम्ही. तुम्हाला तू दुकानातून घेऊन ये, कारण कुठेही गेलं तर रात्री 10 वाजेपर्यंत दुकान उघडे असतात, भेटतात दुकानामध्ये. पैसे दिले की सगळ्या गोष्टी भेटत असतात. एखाद्याला लईच इमर्जन्सी गरज आहे बाबा पैशाची खूप, म्हणजे आता खरंच त्याला गरजच आहे तर द्या. पण नाही का, ह्या गोष्टी खूप विचार करून कराव्या लागतात. तर तुम्ही नक्की ह्या गोष्टी नाही का आवर्जून ह्या गोष्टी तुम्ही पाळा आणि आवर्जून करा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब